नमस्कार, मी सुषमा बेर्डे. हेरंबा क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलोय वास्तू सल्लागार सौभाग्यवती सरिता कुर्तळकर मॅडम यांच्याकडे. तर आज आपण आपल्या वास्तू संबंधीची जी माहिती आहे किंवा हल्ली बऱ्याच ठिकाणी वास्तूनुसार काहीतरी बदल केले जातात किंवा एक चांगली व्यवस्थित मंगल शुभ घडवणारी अशी वास्तू असते, त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवले जातात. तर आज आपण या मॅडमकडनं आपण त्या संबंधीची माहिती घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार मॅडम, आपण माहिती द्या तुमची. नमस्कार. मी सौ सरिता सुहास कुर्तळकर. गेली 12 वर्षे मी वास्तू सल्लागार म्हणून काम करते. वास्तुशास्त्र हे म्हणजे लोकांना वाटतं की हे अंधश्रद्धा वगैरे आहे, तर हे आपलं परंपरेनुसार चालत आलेले शास्त्र आहे. म्हणजे ऋषीमुनीने जे त्यावेळेस वापरलेलं ते आताच्या युगात पण, मॉडर्न युगात पण सिद्ध झालेले शास्त्र आहे. कारण वैदिक ते मॉडर्न हे पूर्ण प्रवास मी केलेला आहे. म्हणजे वैदिक शास्त्र जे आपलं जमिनीलगत रत्नाध्याय वगैरे होतो, ते आता आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट वरती पण काम करतो. अच्छा. म्हणजे निर्जीव वस्तूंवर सुद्धा याचा आपण प्रयोग करू शकतो. हो, कारण त्या निर्जीव म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये फ्लो असतो ना. अच्छा. कारण इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये असतो, म्हणून ते आपल्या म्हणजे रिझल्ट मिळतो त्याचा पण आपल्याला. म्हणजे एनर्जी असते एक एनर्जी प्रकारची असते, त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण मग हे सगळं करत असताना की तुम्ही एखाद्यांना जर गरज असेल की त्यांच्या वास्तूमध्ये दोष आहे, हे तुम्ही कसं ओळखता? वास्तू म्हणजे दोष असतो तो म्हणजे त्या दिशेनुसार दोष येतात. जर तुमचा दरवाजा चुकीच्या ठिकाणी असेल किंवा लॅट्रिन चुकीच्या ठिकाणी असेल किंवा आपलं स्वयंपाक किचन ते जर चुकीच्या ठिकाणी असेल तर ते दोष दिसून येतात. आणि हे झाले आपले जे दिशेनुसार दोष आले, मग त्याच्यानुसार आपण ज्या गोष्टी असतात घरामध्ये त्या पण त्या तत्वानुसारच आल्या पाहिजे, तरच ते आपल्याला लाभदायक असतं घर, नाहीतर नाही होत. कारण आपण जर ईशान्येला खड्डा नसेल किंवा तिथे जडत्व असेल पूर्ण भिंतीची, तरी ते दोष मानला जातो. कारण काही ठिकाणी आपल्याला हलकेपणा आणि काही ठिकाणी जडत्व ह्यावरती पण एक वास्तुशास्त्र काम करतं. अच्छा. पण समजा ना, काही लोकांच्या तक्रारी असतात की बाबा मुलं अभ्यासच करत नाहीयेत अजिबात. कितीही आपण काही केलं तरी ती मुलं अभ्यास करत नाही. किती ट्युशन लावा, काही करा, पण त्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसतं. किंवा काही विद्यार्थी खूप डबल ग्रॅज्युएट अगदी झालेत, पण त्यांना नोकरीच नाहीये किंवा घरात लग्न जमत नाहीत लवकर मुलांची, किंवा अशा प्रकारचे काही वास्तुदोष असतात. तर त्याच्यावर तुम्ही काय उपाय, म्हणजे कसे उपाय सुचवता? आता तुम्ही बोललात मुलं अभ्यास करत नाहीत, ह्याच्यामध्ये ना झोन्स असतात पूर्ण घरामध्ये. जर तुम्ही स्टडीच्या झोन मध्ये जर तुमचा टीव्ही चालू असेल सतत, अच्छा. कारण टीव्ही सारखा म्हणजे कोण बघत असून देत नसून देत, पण घरामध्ये टीव्ही चालू असतो, तर मुलं कितीही चांगल्या शाळेत असली तरी सुद्धा ती मुलं अभ्यास करत नाहीत. किंवा त्यांचे बुक्स म्हणजे स्टडीचे जे बुक्स असतात ते जर चुकीच्या झोन मध्ये असतील, डिस्पोजल मध्ये वगैरे असतील, तर ती मुलं अभ्यास नाहीच करणार. मग तुम्ही किती ट्युशन चांगले असू दे, शाळा चांगली असू दे, तर नाही करत अभ्यास. आता त्याच्यानंतर नोकरीच्या जागेत जिथे आपल्याला प्रॉफिट दिसतं तिथे जर तुमचं काहीतरी वेगळंच ठेवलेलं असेल तर ते नाही होत नोकरी लागत मुलांना. मग आम्ही काय करतो, ते संपूर्ण घर चेक करून त्या गोष्टी तिथे प्लेस करतो. अच्छा. त्यामुळे ते रिझल्ट मिळतो. म्हणजे जर काही निगेटिव्हिटी असेल घरात किंवा जर काही दोष असेल तर तो तुम्ही ओळखून त्याप्रमाणे त्यांना तसे मार्गदर्शन करता. म्हणजे माझे उपाय सोपेच असतात. म्हणजे त्यासाठी काही मोठं करावं लागत नाही. रंगशास्त्र ह्याच्यामध्ये आणि आपल्या ज्या साधे आणि सोपे उपाय मी देते ह्याच्यामध्ये, म्हणजे खूप मोठं असं काही करायला लागत नाही, पण ते त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे. अच्छा. त्यामुळे त्यांना तो रिझल्ट मिळतो. उदाहरणार्थ म्हणजे काय सांगू शकाल? म्हणजे काय असे असतात, म्हणजे घड्याळ कुठल्या दिशेला असावं किंवा कुठल्या भिंतीला कुठला रंग असावा, अशा प्रकारचं असतं. म्हणजे तुम्ही तर रंग म्हणलात ना, तर त्या रंगामध्ये पण मी प्रोग्रामिंग करून देते. प्रोग्रामिंग म्हणजे त्या गोष्टी खूप साऱ्या, म्हणजे तुम्हाला त्या अट्रॅक्ट व्हायलाच पाहिजे. तुमची जी समस्या आहे ना त्याचं निर्मूलन व्हायलाच पाहिजे, असं तिथे सगळ्या गोष्टी मी करून देते. अच्छा. म्हणजे पूर्वापार जे रंगांवर जे काही गोष्टी अवलंबून असतात, जी ऊर्जा, ज्या रंगाची जी ऊर्जा ती त्याच ठिकाणी असायला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही ते सांगते. हो. अच्छा. आणि ते म्हणजे आता असं खूप सारे वॉलपेपर आले, त्यामुळे ते खूप काम सोपं झालेलं आहे आमच्यासाठी पण. अच्छा. पण मग हे एकदा आपण घरात केल्यानंतर, म्हणजे वास्तू सल्ला तुमचा घेतल्यानंतर, हे केल्यानंतर, उपाय केल्यानंतर साधारण किती वेळ लागतो, अवधी लागतो हे व्हायला? मी 45 दिवसाची मुदत देते, पण सुरुवात 8-10 दिवसापासूनच होते. आणि त्या लोकांना ते कळतं की बाबा माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह
होत आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे खूप निगेटिव्ह होत असताना ते त्यांना आपणच कळतं की होत आहे. मग ते लोक फोन करून सांगतात की नाही मॅडम असं असं झालंय म्हणून माझ्या बाबतीत. पण मी कालावधी 45 दिवसाचा देते. अच्छा. काही वेळेला असं बऱ्याचदा वाचनात येतं सहज की मिठाचे उपाय तर अगदी खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे मीठ या दिशेला ठेवा किंवा ते निगेटिव्हिटी खेचून घेतं किंवा साधा सोपा पूर्वापार चालत तर त्याला लिंबू मिरची म्हणजे ते काहीतरी आंबट तत्व असतं ते तुमची निगेटिव्हिटी खेचून घेतं. तर यात किती तथ्य असतं? मी मिठाचा वगैरे उपाय आणि लिंबूचा उपाय देत नाही. माझे उपाय सगळे आपले जे पूर्वापार चालत आलेले तेच उपाय आहेत आणि आणि मी जे उपाय सांगते त्याला वैज्ञानिक आधार आहे, त्यामुळे ते रिझल्ट देतात. मॅडम मी तर असं ऐकलं होतं की तुम्ही मोबाईल नंबरवरनं म्हणजे न्यूमरॉलॉजी प्रमाणे तुम्ही मोबाईल नंबरवरनं सुद्धा प्रिडिक्शन सांगता समोरच्या व्यक्तीचे, तर ते काय आहे? हा, म्हणजे त्या मोबाईल नंबरवरून त्या व्यक्तीला काय काय आजार असतात ते सांगू शकतो. पैसे, तर त्याची मानसिक स्थिती, या जे आपण जन्मकुंडलीवरून बघतात तसंच मी मोबाईल नंबरवरून त्या व्यक्तीचं पूर्ण सांगू शकतो आणि सांगते. हो. पण मग समजा जर काही त्याच्यात बदल करायचा असेल तर पूर्ण आपल्याला मोबाईल नंबरच चेंज करायला हवा. हा, मग मी त्याला नवीन मोबाईल नंबर देते स्वतः. अच्छा. मग त्याचा इफेक्ट होतो. खूप जणांनी हे किट केले त्यांची. अच्छा. म्हणजे आणि त्याचा रिझल्ट घेतला. आपली जी आवश्यकता असेल, जी कामाची गरज असेल किंवा जी काही आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी रिक्वायरमेंट असते त्यानुसार मी तो नंबर देते. नंबर मी काढून देते. हो, खूप छान. पण मॅडम हा तुम्ही अभ्यासक्रम असतो का असा? समजा आता कुणाला हे करायचंय वास्तुशास्त्र सल्लागार व्हायचंय तर त्याच्यासाठी काही कोर्सेस आहेत का? हा, मी हे वैदिक शास्त्र वेगळीकडे शिकली, प्रोग्रामिंग वेगळीकडे शिकली, वैदिक मध्येच खूप जणांकडे शिकली, प्रोग्रामिंग एकांकडे शिकली, त्याच्यानंतर मोबाईल टेक्नॉलॉजी त्यासाठी मला हे करावं लागलं, परत इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यासाठी मला वेगळा कोर्स लागला. असे मी 7 जणांकडे मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मी घेताना मी ते सगळं एकत्र करून देते. कारण त्या लोकांना जो रिझल्ट आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात येतो. कारण सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या ना म्हणजे पॉझिटिव्ह, तर रिझल्ट मिळायला खूप इझी होतं. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल किंवा हा अभ्यासक्रम आपल्याला करायचा असेल, हे जाणून घ्यायचं असेल क्षेत्र, तर हे असे कोर्सेस आहेत. तर ते कोर्सेस तुम्ही करून ह्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ शकता. मॅडम असं बऱ्याच घरात ना ऐकायला मिळतं की पैसा तर खूप येतो पण ना आजार पण सतत चालू असतात. एक झाला की दुसरा आजारी, तो आजार खूप दिवस बराच होत नाही. तर याच्यावर काय म्हणजे हा काय प्रकार आहे? कारण जी आपली पूर्व दिशा आहे तिथे उगवता सूर्य आहे, तर ती दिशा जर क्लिअर नसेल तर घरात सततचा आजार पण असते. अच्छा. हा, कारण जर तुम्हाला आजारपण जर नको असेल घरामध्ये तर ती दिशा तुम्ही नीट नेटकी आणि सुंदर करून ठेवायला पाहिजे. अच्छा. तरच ते आजारपण दूर होणार तुमच्या घरातून. पण आता मुंबईत तर बऱ्याचशा आणि आजारपण प्रत्येक दिशेनुसार पण येतात. म्हणजे कोणता आजार आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे ते कोणत्या दिशेला आहे. अच्छा. अजून दुसरी गोष्ट की कोणत्या व्यक्तीला आजार आहे, म्हणजे आम्ही ते प्रेडिक्ट करतो. म्हणजे फोनवरती जर कोणी विचारलं की माझ्या आईला असं असं झालेलं आहे, मग तो कोणता आजार आहे आणि कोणत्या दिशेला आहे हे मी सांगते. तुमची ही दिशा डॅमेज झालेली आहे. अच्छा. हा, कारण प्रत्येक गोष्ट त्या त्या दिशेनुसार येतात. ओके. म्हणजे काहीच आजार नसलेले फक्त मानसिक आजार, मानसिक रुग्ण सुद्धा असतात. हा, मग मानसिक रुग्ण जर असतील घरात ना तर त्यांचं घड्याळ चुकीच्या ठिकाणी असू शकतं. कारण घड्याळ तुम्हाला वेळ दाखवतं आणि ते सतत चालू असतं कंटिन्यू. कारण त्याची जी दिशा म्हणजे चक्र चालूच असतात, तशीच आपल्या डोक्यामध्ये चक्र चालू होतात. आणि जर एकदमच वाईट दिशेला घड्याळ असेल ना तर ते लोक मानसिक रुग्णाकडे जाऊ शकतात लोक. अच्छा. बरं, तुमच्या काही सक्सेस स्टोरी असतील की तुम्ही हे उपाय सुचवल्यानंतर कुणाच्या आयुष्यात काय बदल झालाय, पॉझिटिव्ह बदल झालाय, तर अशा कुठल्या सक्सेस स्टोरीज आम्हाला ऐकायला आवडतील नक्कीच. मी म्हणजे सांगतानाच सांगते की काही लोक अशी म्हणजे नोकरीला असतात त्या बेसवरती त्या क्वार्टर्समध्ये राहतात, म्हणजे पूर्ण रिटायरमेंट पण तिथे राहतात, पण त्यांना पॉसिबल होत नाही स्वतःची घरं घ्यायला. पण मी असं सांगताना सांगते अशी लोक आहेत माझ्याकडे ज्यांनी मुंबईतच भाड्याच्या घरात माझ्याकडून वास्तुशास्त्र करून घेतलंय, पण त्यांनी मुंबईमध्येच स्वतःची घरं घेतली. ग्रेट. हो, हा एक प्रश्न होताच खरं माझ्या मनात की वर्षानुवर्ष मुंबईत राहून सुद्धा लोकांना स्वतःचं हक्काचं घर घेता येत नाही. वर्षानुवर्ष भाड्याच्या घरातच राहतात. म्हणजे पैसे येऊन सुद्धा ते पैसे अनेक मार्गाने जात असतात. तर मग त्यासाठी सुद्धा असे उपाय आहेत का याच्यावर? हो, भाड्याच्या घरात मी साधे सोपे उपाय देऊन त्यांनी वर्षाच्या आत घरं घेतलेली आहेत. ग्रेट. खूप छान. म्हणजे ह्या खूप साऱ्या सक्सेस स्टोरी आहेत.
व्हेरी गुड, खूप छान. आणि मी तर असं ऐकलं होतं की IT सेक्टर मधली मुलं सुद्धा तुमचा सल्ला हो. घेतात बऱ्यापैकी. IT सेक्टर मधली मुलं म्हणजे खूप सारे क्लायंट आहेत माझे. म्हणजे माझा जो क्लायंट बेस आहे ना तो 35च्या आतमधले आहेत मुलं. ग्रेट. म्हणजे ज्यांची शिक्षण पूर्ण झालेत पण नोकरी नाहीये. मी सांगताना सांगते मी प्लेसमेंट उघडलेली नाहीये, पण त्यांना ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी करून नोकरी लागलेली आहे. बरोबर, म्हणजे त्यांचाही या गोष्टींवर विश्वास आहे. अनुभवाने यायला लागलाय. हो. बरोबर आहे. हो, खरंच आहे ना की तो जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस विश्वास ठेवत नाही. तर खूप चांगली माहिती आपल्याला मिळाली. तर अजूनही तुम्ही काय सांगू इच्छित असाल की अजूनही काही वेगळी माहिती असेल तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मग मी सांगताना सांगते की मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट बद्दल बोलली. जर आपले आताचे सध्याचे पैसे ना तिजोरीत नाही आहेत मोबाईलमध्ये. अच्छा. पण आताची सगळ्यांची समस्या आहे की पैसे खूप खर्च होतात. त्याचं कारण आहे तुम्ही मोबाईल जर चुकीच्या ठिकाणी चार्जिंगला लावला तर तुमचे 100% पैसे खर्च होणार. म्हणजे कारणाशिवाय पैसे वाया जाणार तुमचे. म्हणजे तसंच तुमचा जो राउटर आहे तो तुम्ही जर योग्य ठिकाणी लावलेला नसेल तर कारण राउटर आपल्याला जगाशी कनेक्ट करतो. बरोबर. तर चुकीचे लोक तुमच्या संदर्भात येतात म्हणजे संपर्कात येतात. आणि म्हणजे तुमची कामं होत नाही कारण मग तुम्ही त्यांच्याच मागे लागता. ह्या अशा खूप साऱ्या समस्या. कारण मी इलेक्ट्रॉनिक्स मी सांगतानाच सांगितले हे अंधश्रद्धा नाही, हे मॉडर्न युगातलं शास्त्र आहे. ग्रेट. बरोबर. मंडळी, म्हणजे आपण नुसतंच असं म्हणतो की काही गोष्टी आपण शास्त्रानुसार करतोय किंवा पूजा हवन वगैरे ते तर ठीक आहे, ते त्या जागी ते योग्यच आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत हे शास्त्र सुद्धा खूप प्रगत झालेलं आहे. म्हणजे आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुमचा मोबाईल योग्य ठिकाणी चार्जिंगला असायला हवा किंवा तुमचा राउटर जो आहे तो राउटर सुद्धा योग्य ठिकाणी नसेल तर त्याचे सुद्धा खूप चुकीचे इफेक्ट तुम्हाला मिळतात. तर अशाच प्रकारची आणि त्याच्यावरच्या उपायांची माहिती जर हवं असेल तर मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. खूप छान माहिती आहे. आपल्या उत्कर्षासाठी, चांगल्या समाधानी आयुष्यासाठी जर आपल्याला हे वास्तुशास्त्र करून घेणं खूप आवश्यक झालेलं आहे सध्याच्या काळात. कारण की हल्ली खूप मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू असतात, परंतु ती वास्तू कशी आहे ते आपल्याला माहित नसतं. आपण खूप छान नवीन घर वगैरे नवीन घरात गेलो ह्या सगळ्या आनंदात असतो, पण तिथे गेल्यानंतर सगळ्यांनाच चांगले अनुभव येतात असं नसतं. तर ते चांगले अनुभव यावेत किंवा आपलं आयुष्य खूप चांगलं जावं यासाठी आपण वास्तू करून घेणं, वास्तुशास्त्रानुसार वास्तू चांगल्या एक्सपर्ट मॅडम सारख्या सल्लागारांकडून सल्ला घेऊन वास्तू करणं खूप आवश्यक आहे. आणि याबद्दलची जी माहिती हवी असेल तर मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही त्यांच्याशी फोनवर संवाद साधू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.